नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. कृष्णाला पत्ता पाहिजे असतो पूजाचा आणि तो पत्ता फक्त तिच्या आईकडेच असतो. आईकडे तो पत्ता मागण्यासाठी पूजा कुठे आहे हे विचारण्यासाठी आपली कृष्णा तिथे जाते आणि आईला प्रश्न करू लागते की मला पत्ता मिळेल का, पूजाचा कुठे आहे ती. तेव्हा तिची आई म्हणते कशाला हवं आहे तो पत्ता, तुझ्यामुळेच तर ती हे गाव सोडून गेली. ह्या गावात तिने परत तोंडही केलेलं नाही आणि आता तू तिचा पत्ता मागून करणार काय आहे. तर तिला दुधाची खरवस खूप आवडते, मी तिला खरवस घेऊन जाणार आहे असं बोलल्यानंतर लगेचच कृष्णाला तिची आई रागवते आणि म्हणते तू तिथे जायचं नाही, तू पांढऱ्या पायाचे आहे, हे घर तर उद्ध्वस्त केलं जाळलंसच तू आणि तू तिच्या मागे तिथे तिच्या ऑफिसमध्ये जाणार म्हणजे तिथेही तिचं सगळं उद्ध्वस्त होणार. अजिबात तिकडे जायचं नाही, नावही घ्यायचं नाही आणि तू अजिबातच गेली नाही पाहिजे, नाही तर तुझे पायच सोलून ठेवल अशी धमकी मग तिच्या आई तिला देऊ लागते. आणि कृष्ण सांगत असते की तिला खूप खरवस आवडते म्हणून मी देण्यासाठी जात होते, पण आईने नकार दिल्यावर आई मारायला उठते आणि पटकन कृष्ण तिथून पळून जाते. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की बाळजाबाईच्या इथे मस्त छान दरबार भरलेला असतो आणि आज दरबारात खूप कमी माणसं आहे. ह्या गोष्टीची खंत खरं तर जयवंतरावला आणि त्यांच्या वडिलांना वाटू लागते. मग तिथे बाळजाबाई येते. बाळजाबाई आल्यानंतर सगळेजण त्यांना नमस्कार करतात. कामांची सुरुवात होते. फायलींवर बाळजाबाई सही करू लागते आणि मग विचारू लागते की आज इतके कमी माणसं दिसत आहे, गावातले लोक काय पिक्चर पाहायला गेले की जत्रेला गेले. हे प्रश्न विचारला गावातला एक माणूस पुढे येतो आणि सांगू लागतो की बाळजाबाई, खरं तर लोकांमध्ये कुजबूज चालू आहे तुमच्याविषयी. तुम्ही जो डेअरी विकण्याचा निर्णय घेतला तो लोकांना आवडला नाही, त्या विरोधात लोक आज तुमच्याकडे येत नाही. इकडे स्वाती कृष्णाला विचारत असते की तू कुठे चालली आहेस, काय झालं आहे, तुझे तोंड इतकं उतरलेलं का दिसते. त्यावेळेला ती सांगते मी खरवस बनवण्यासाठी दूध कच्चं घेऊन आले आणि आपल्या पूजेला ना किती खरवस आवडते माहिती आहे ना, ती तिला द्यायची माझी इच्छा आहे. पण स्वाती म्हणते अगं आई माहिती आहे ना कशी आहे, तिच्याकडे तू गेली म्हटल्यानंतर तर तुला सोडूनच ठेवल. ती म्हणते चालेल ग, मला खरं तर मला लहानपणीच्या आठवणी जाग्या करायच्या आहे आणि पूजांनी गावाला परत यावं, गावातल्या गोष्टी खाव्या, तिला आपल्या गावाची आठवण येईल आणि ती नक्की घरी परतेल. ह्या दृष्टिकोनाने मी सांगत आहे की मी तिला खरवस घेऊन जाते. तिला किती आवडायची माहिती आहे ना, लहानपणी बाबांनी बनवलेली खरवस तिने खाल्लेली, कुणाला एक घास दिलेली नाही, अगदी माझ्या पानातली माझी उष्टीसुद्धा तिने खाल्लेली होती. आता ते सगळे परत दिवस तिला आठवले की ती पुन्हा आपल्या गावाला येईल. स्वाती म्हणते बरं बाई, तुला खरवस बनवून देते मी. इकडे गावातले लोकांनी विरोध पुकारलेला पाहून बाळजाबाई त्यांच्यावर संतापते. मी अख्ख्या गावाच्या भलाईसाठी निर्णय घेतला, डेअरीच्या जागेवर मोठी कंपनी उभी राहील, इथल्या लोकांना रोजगार मिळेल ह्या गोष्टीचा विचार केला आणि ह्या गावातली लोक मलाच वाईट ठरवत आहे आणि माझ्याच विषयी कुजबूज करताय. तुमचं भलं करायला जावं तर तुम्ही म्हणतात तुमचंच खरं. अरे वा, असं म्हणत गावातल्या लोकांना ती स्वतःची बाजू किती चांगली आहे, स्पष्ट आहे, सगळं काही ती सांगू लागते. मी लोकांच्या भल्यासाठी निर्णय घेतला होता पण लोकांनी माझ्यावरच तंगडवर केलं असं म्हणत बाळजाबाई लोकांशी भांडत असते आणि स्वतःने किती त्याग केले ह्या गावासाठी, ह्या गावाचा उद्धार व्हावा म्हणून बाळजाबाईने घेतलेले निर्णय बरोबर होते असं स्वतःबद्दल ती बोलताना सांगते. पण लोकांना ह्याची कदर नाही, ह्या गोष्टीचं मला वाईट वाटतं. त्यामुळे मी आता लोकांचं भलं करण्याचा विचार केला आणि लोकांनी मला नाव ठेवले ती यात वावगं तरी काय असं म्हणत ठीक आहे माझं मी आणि माझं नशीब असं म्हणत गावातल्या लोकांना ती जायला सांगते. गावातले लोक निघून गेल्यानंतर हा सगळा प्रकार फक्त त्या एका मुलीमुळं झाला आहे आणि ती कृष्णा तिचं काय करायचं म्हणून ती आता जयवंतला सांगू लागते की तिची बरोबर व्यवस्था तुम्ही लावायची, तिला इलेक्शनमध्ये अजिबात फिरकू द्यायचं नाही, नाही तर इलेक्शन आपल्या हातून गेलं तर मग आपण बर्बाद होऊन जाऊ. हे सगळं काही चालू असताना इकडे मात्र वेगळीच गडबड चालली ती कृष्णाची. कृष्णाला ॲड्रेस हवा म्हणून ती मोबाईल आईच्या हातातनं घेण्याचा प्रयत्न करते पण आई मोबाईल घट्ट पकडून झोपलेली असते. मग ती उशी खालून डायरी काढते. डायरीमध्ये पूजाचा पत्ता लिहिलेला आहे. आता तो पत्ता वाचायचं म्हणजे एकदम मोठं महामुश्किल असं काम आपल्या कृष्णासोबत. आता हे काना मात्रा वेलांटी कधी तिला समजावी, ती लर्न करण्याचा प्रयत्न करत असताना तिथे आई जागी होते. आईच्या हात लागल्याने डायरी खाली पडते आणि पटकन तिथून कृष्णा मोबाईल घेऊन बाहेर पडते आणि आता लोकेशनमध्ये
त्या गोष्टीचा ॲड्रेस टाकण्याचा प्रयत्न करू लागते, पण तिला काही तो जमत नसतो. तितक्यात स्वाती येते आणि स्वाती म्हणते, ह्या डायरीत पत्ता लिहिला आहे, ती डायरी मी घेऊन आले आहे. आता तुला तो पत्ता मी लिहून देते, तो घे आणि तू बरोबर योग्य ठिकाणी पोहोचशील. पण वेळेत जा आणि वेळेत घरी परत ये, नाही तर आई तुझी आणि माझी दोघींची सालं काढील. तर कृष्ण म्हणते, मला सवय आहे, पण तू बघ तुझं काय करायचं. हसतात दोघीजणी आणि मग तिच्या हातावरती पत्ता लिहून देते स्वाती. स्वाती तिला एवढंही सांगते, अजिबात हात ओला करू नको किंवा पत्ता पुसल्या जाईल याची काळजी घे आणि व्यवस्थित तिथे पोचून सगळं करून लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न कर. आईला काही समजण्याच्या आत तू घरी आली पाहिजे. पटकन खरवसचा डबा आणून देते स्वाती. तो डबा घेऊन लगेचच लागोलाग निघते कृष्णा. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की आढळराव पाटील जयवंतरावला भडकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिथे आलेले असतात. भडकवणं म्हणजे आता जयवंतला तो भरी घालत आहे की बघ तुमची बाळजाबाई तुम्हाला पुढे करते गावासमोर दुष्ट काम करण्यासाठी आणि स्वतः मात्र साळसूत मी किती चांगली अशी वागते. पण काकूची बाजू घेत जयवंत म्हणतो, काकू पडली किंवा लोकांनी तिला वाळीत टाकलं तर ते तुम्हाला आवडेलच, तुम्ही तेच करायला आला तिथे. पण खरं सांगायचं, आढळराव पाटील गोड गोड बोलून पुतण्याला सांगू लागतात, खरं तर मला तुझी काळजी वाटते. गावातल्या लोकांच्या समोर एक छोटीशी मुलगी काय येते आणि ती तुम्हाला टपली मारून काय जाते. आता गावात लोक चर्चा करायला लागले, जयवंतरावांचा जो दबदबा होता, जो रुबाब होता, तो कमी होत चालला आहे फक्त त्या कृष्णामुळे. आता बरोबर भडकवून दिलेलं असतं काकाने विचार करायला भाग पाडलं आहे जयवंतला. आता ह्या मुलीमुळे आपली इज्जत कमी होती म्हटल्यानंतर त्या मुलीचं काम बंदोबस्त बरोबर करायचा म्हणजे आता राडा करायचाच असं त्याने ठरवलेलं असतं आणि तेच डोक्यामध्ये घेऊन आता तो एक मोठी अशी गोष्ट करणार ज्याने बाळजाबाईच्या इलेक्शनमध्ये तिला मोठा फटका बसणार. इकडे शहराकडे जाण्यासाठी कृष्णा घाईघाईने आलेली असते बस स्टॉपपर्यंत. तिथे पोहोचल्यावर गाडी बस काहीच नसते. एक गावातला व्यक्ती विचारतो कृष्णाला, कुठे चाललीस? तर ती सांगते, मला पुण्याला जायचे. पण पुण्याची बस निघून गेली. आता ती संध्याकाळी शेवटची बस, आता संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. आता हे ऐकल्यानंतर कृष्णाला टेन्शन येतं. असं नाही, ही खरवस मग खराब होऊन जाईल उद्यापर्यंत, आजच द्यायला हवी. मग ती आता येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागते आणि गाडीला हात करते, पण एकही गाडी थांबत नाही. त्यात एक गाडी जवळून जाते, त्याच्यामध्ये दुष्यंत असतो. दुष्यंतीला पाहतो, पुढे निघून जातो, पण पुढे गेल्या त्याची गाडी बंद पडते. तर तो पाहू लागतो कशामुळे गाडी बंद पडली, तर पेट्रोल संपलं. अगदी पेट्रोल पंपापर्यंत जाईपर्यंत तरी चालू असायला हवी होती म्हणून त्याला खंत वाटते. तो स्वतःलाच दोष देतो, शिट यार असं कसं झालं, मी चेक कसं नाही केलं. आणि काच वाजवत तिथे कृष्णा उभे असते आणि कृष्णाला पाहून त्याला ते क्षण आठवतात की तिने डेअरी विकू द्यायची नाही, जर विकली तर धरणं आंदोलन करल. आईचा अपमान केला, त्याच्यामुळे आईची इज्जत गेली गावभर. अगदी तिला कोणीही काहीही बोलून जाऊ लागलं. ते क्षण त्याला आठवतात. आपल्या आईची झालेला अपमान तो आठवतो आणि त्या मुलीकडे रागाने पाहतो. तेव्हा त्याला हेही आठवतं, त्या मुलीला त्यांनी सांगितलं की तू माझी सगळ्यात मोठी दुश्मन, आजपर्यंत माझी कोणीच दुश्मन नव्हती, पण मी तुला मोठा माझा दुश्मन मानणार आहे असं म्हणतो. मग तिथे कृष्णाला पाहून तो म्हणतो, कशाला दार वाजवते. त्यावेळेला ती सांगू लागते की मला पुण्यापर्यंत जायचे. तर तो म्हणतो, मी काय तुझ्यासाठी गाडी नाही थांबवली, पेट्रोल संपले म्हणून इथे मी थांबलो आहे. मग ती म्हणते, एवढंही मोठी गाडी आणि गाडीत पेट्रोल नाही, कसं रे बुवा, तुम्ही तर श्रीमंत लोक ना, असं म्हणत ती त्यांना चिडवत असते. आणि दुष्यंत तिला इग्नोर करतो, शट अप इडियट असं म्हणत तिला शांत राहायला सांगतो. आणि तो सदाला फोन करू लागतो, सदा तू पेट्रोल का भरलं नाही गाडीमध्ये, आता मला कोणीही येते काहीही बोलून जाते असं तो फोनवर बोलतो. तितक्यात फोनची रेंजच जाते. तो रेंजसाठी खूप प्रयत्न करतो, पण ह्या गावामध्ये अजिबात रेंज नाही म्हणून मला गावाला यायला आवडत नाही अशी बडबड करू लागतो. मग त्याला पर्याय कृष्ण सुचवत असते, तो तिचं काही ऐकून घेत नाही. मग ती त्याला शेवटचं पर्याय, मी तुम्हाला पेट्रोल आणून देते, तुम्ही मला पुण्यापर्यंत घेऊन जायचं. तर त्याला माहिती होतं इथे काही पेट्रोल वगैरे भेटणार नाही. तो लगेच म्हणतो, हो चालेल. त्याला माहिती इथे एवढ्या खेड्यागावात कुठूनही पेट्रोल आणणार, मूर्ख कुठली, पेट्रोल पंप कितीतरी लांब आहे. हाच विचार करून तो तिला हो तर म्हणतो. पण आपली कृष्णा भारी हुशार, लगेच धावत पळत ती टपरीवर जाते. टपरीवरच्या चहावाल्याकडे ती पेट्रोलचं टँक मागते आणि पेट्रोल घेऊन मग ती त्याच्यापर्यंत येऊन पोचते. हे घ्या पेट्रोल. कुठून आलं तर ह्या गावामध्ये अशा
लहान मोठ्या मदत करण्यासाठी लोक जुगाड करतातच. तुम्हाला काय माहिती गावातले लोक कसे जगतात, कसे राहतात, कशी मदत एकमेकांना करतात. तुम्ही आपल्या गाडीत बसतात आणि निघतात. मग दुष्यंत तिच्याकडनं पेट्रोल घेतो, गाडीमध्ये टाकतो आणि मग फायनली गाडी चालू होते आणि ठरल्याप्रमाणे दुष्यंतला लिफ्ट द्यावं लागते ती कृष्णाला मुद्दाम जोरात गाडी चालवतो तो. तिला सवय नसते, तिला मळमळल्यासारखं होऊ लागतं. ती त्याला सांगते गाडी थांबव, नाही तर मी गाडीतच उलटी करून गाडी सगळी खराब करून टाकेल. आणि तो गाडीत जोरात ब्रेक दाबतो आणि मग दोघांची एकमेकांवर टक्कर होऊन पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहायला सगळ्यांनी तयार राहा. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.